नमस्कार, मी जान्हवी सावंत, सेलिब्रिटी बाप्पा सहप्रायोजक मेट्रो सिटी प्रॉपर्टीज या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा बाप्पा कसा आहे, त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। नमस्कार, मी रोहन कदम, जय महाराष्ट्राच्या सेलिब्रिटी बाप्पा सहप्रायोजक मेट्रो सिटी प्रॉपर्टीजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 10 दिवसाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आजच्या या विशेष भागामध्ये लावणी सम्राज्ञी, ज्या खास लोककलावंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजलेले आहेत, त्यांच्या सुरेखा पुणेकर यांच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत। आणि सुरेखा पुणेकर यांच्या घरामध्ये 10 दिवसाचा गणेशोत्सव जो आहे तो मोठ्या आनंदाने साजरा करतात आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांचा हा बाप्पा जो आहे तो घरामध्ये विराजमान होतो। ताई, प्रथमतः तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी खरं तर कार्यक्रमाला असते, माझ्या सुनबाईंनी गणपती बसवलेला आहे, मुलाने आणि सुनबाईंनी, तर मी येऊन जाऊन बघते। पण गणपती बाप्पा म्हणजे हे अधिपती आहे आणि 64 कलांचा अधिपती आहे, त्याच्यामुळं आम्हाला कलाकारांना गणपतीशिवाय पर्याय नाही। आमचा कार्यक्रम सुरू होताना सुद्धा आम्हाला अगोदर गणपतीचा गण घ्यावा लागतो आणि त्याच्या पुढे मग आमचा कार्यक्रम सुरू होतो। पण मी रोजच्या स्टेजला जाताना 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं अशी अगोदर तयार होते आणि 108 वेळा गणपतीचा जप करते आणि सतत गणपतीचा मला खूप म्हणजे आनंद वाटतो। आणि माझ्या घरामध्ये सुद्धा माझी सुनबाई, माझा मुलगा, माझा नातू हे सुद्धा गणपतीसाठी त्यांचं खूप दरवर्ष एक 15 दिवस अगोदरच तयारी असती आणि ती तयारी अशी जंगी असते की सांगायचंच काही नाही। पण पहिले प्रथम मी सांगते की जय महाराष्ट्र या चॅनलला आणि जय महाराष्ट्राच्या पब्लिकला माझा नमस्कार आणि खूप खूप गणपतीच्या शुभेच्छा। नक्कीच, घरातले सुद्धा आहेत, तुम्ही स्वतः घरामध्ये काम करता, म्हणजे ताई तर जसं सांगितलं की गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यांची कला जोपासण्यासाठी बाहेर असतात, तुम्ही ही सगळी तयारी कशी करता? आम्ही म्हणजे गणपती असे 3 वर्ष झाले आम्ही बसवतोय आणि खूप आनंद वाटतो जेव्हा आमच्या घरी गणपती येतो। खूप आनंदित होतो आम्ही, सकाळ संध्याकाळ किंवा असे हॅपीनेस असतो आमच्यामध्ये ह्या गणपती बाप्पा आल्यामुळे। आणि गणपतीला काय आवडतं किंवा रोज काय करायचं गणपतीसाठी, ह्याच्यामध्ये आम्ही खूप मनापासून काही स्वीटमध्ये म्हणा किंवा काही असं बनवत असतो गणपतीसाठी। आणि शक्यतो ह्याला पण खूप आवडतो म्हणून तो काही पण मम्मा हे घे, मम्मा ते घे, आणि कुठे गेलं की मम्मा गणपती बाप्पासाठी घे, आपल्या घरी गणपती बाप्पा आलेत तर आम्ही त्यांच्यासाठी काही ना काही आणत असतो। आणि जेव्हा वाटेल खूप, आता आम्ही खूप सिंपल केलेला आहे गणपती आणि ह्यावेळेस काही जमलं नाही, म्हणजे आम्ही डेकोरेट वगैरे करतो आणि ह्यावेळेस सिंपल खूप केलेलं आहे, दुसऱ्या घरात शिफ्ट होणार आहे। मग नेमके काय काय देखावे याच्या अगोदर सुद्धा तुम्ही केलेले किंवा अशा प्रकारचे देखावे तुम्ही करता? नाही, आता कसं आहे माहितीये का, दरवर्षी आम्ही खूप छान करतो, पण ह्या वर्षी आम्हाला दुसऱ्या घरात म्हणजे नारायणपेठेमध्ये शिफ्ट व्हायचं, तिथे इंटेरियरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ह्या वर्षी साधेपणात आम्ही गणपती बसवलेला आहे। बाप्पा आपल्या घरामध्ये आला आणि खूप दिवसापासून एखादी गोष्ट आपली राहिलेली आहे किंवा खूप दिवसापासून काहीतरी हवंय ते मिळत नाहीये, पण बाप्पा घरामध्ये आला आणि सगळंच बदललं बाप्पाच्या आगमनामुळे, जे आहे ते जे हवं ते मिळालं। अशी काही बाप्पाची खास आठवण? नाही, मला तर बरं का, मला 2 मुलं आहेत, माझ्या सुना छान आहेत 2 आणि नातवंड पण छान आहेत, पण बाप्पांमुळे माझं करिअर, माझं आयुष्य घडलं आणि मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे, सगळं मला भरपूर आहे। आणि मी अजून मला पब्लिक चाहतं आणि अजूनही मी शो करते। आता थोड्याच दिवसात मी अकॅडमी सुरू करणार आहे आत्ताच्या तरुण मुलींना शिकवण्यासाठी, तर माझी आता तयारी चालू आहे, म्हणजे ऑक्टोबरमध्ये माझं सुरू होईल, ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत आमचा श्री गणेशा होईल, एकदा ऍडमिशन झाले की माझी अकॅडमी सुरू होणार आहे। तर बाप्पाचं नेहमी घरात आमच्या बाप्पा आले की काही नाही काही आमचं नवीन हे होतं। आता 1 वर्ष असं झालं होतं की मला
पेट्रोल पंप बांधायचा होता. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरं. मी खूप मनात म्हणजे माधुरी दीक्षितचा पेट्रोल पंप आहे ना, तर मलाही वाटायचं की मला पेट्रोल पंप हवा. बरं. मग ज्या वर्षी मी लक्ष्मी आणि गणपती घरात बसवले होते त्यावेळेस मी बाप्पांना बोलले होते की मला पण पेट्रोल पंप हवा. तर त्याच्यानंतर एक 4 ते 5 महिन्यानंतर मी जागा घेतली. जागा घेऊन पेट्रोल पंप बांधला आणि मला इंडियन ऑइलचं लायसन पण मिळालं. अरे वा. म्हणजे अशा प्रकारे बाप्पांचा खूप आशीर्वाद आहे. म्हणजे बाप्पाने आणि तो प्रसादच दिला. प्रसादच दिला आणि सगळ्यांवरतीच बाप्पांचा आशीर्वाद कुठली आहे. कमी नाही कुठली कमी नाहीये. गणेशोत्सवाच्या काळामध्ये कसा प्रतिसाद वाटतो मग बाप्पा आल्यानंतर काय बदलतं? नाही, बाप्पांचा आशीर्वाद असतो ना, त्यामुळं सगळे गणपतीचे शो बुक होतात आणि इव्हेंटचे कार्यक्रम मी सगळ्यांना देत असतो. लावण्यांचे, पूर्ण नाटकाचे, लावण्यांचे मी बालगंधर्वला असतो आणि सगळ्यांना मी शो देत असतो. मॅनेजमेंट मी करत असतो. बर, बाप्पाचा लाडका पदार्थ मोदक. आपण पाहतो की बाप्पा समोर मोदक हे असतातच. आज देखील आपल्याला ताईंच्या घरामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. मोदक असेल, लाडू असेल. आपण ताईंना विचारत, ताई तुम्हाला मोदक बनवायला आवडतात का आणि तुम्ही मोदक बनवता का या 10 दिवसांमध्ये? आता ह्या 10 दिवसांमध्ये मी नाही बनवले, पण माझी सून बनवते. आणि मी कधी कधी नारायणपेठेमध्ये एक मस्तानीचे तिथे एक आहे, म्हणजे घरच आहे तिथं. बरं. कोकणातले लोक येतात, मोदक. ते खूप छान बनवतात मोदक. अच्छा. तिथून मी आणत असते. पण आजचे हे मोदक, आज मोदक ठेवलेत का? आजचे हे मोदक सूनबाईंनी बनवलेले आहेत. तर आपण आता आलेलो होतो सुरेखा पुणेकर यांच्या गणरायाच्या दर्शनासाठी. एकंदर संपूर्ण या गणेशोत्सवाच्या काळामध्ये जे आहे ते पुणेकर कुटुंब अतिशय उत्साहाने आणि आनंदाने हा सगळा गणेशोत्सव जो आहे तो साजरा करत असतो. आपण जर पाहिलं तर सहकुटुंब सगळा गणेशोत्सव जो आहे तो पुणेकर कुटुंब या ठिकाणी येऊन आनंदामध्ये या 10 दिवसांचा कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा करत असतो. त्यामुळे या पुणेकर कुटुंबियांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. जय महाराष्ट्राच्या या सेलिब्रिटी बाप्पा सहप्रायोजक मेट्रो सिटी प्रॉपर्टीज या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत सगळ्या प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. सेलिब्रिटी बाप्पा सहप्रायोजक मेट्रो सिटी प्रॉपर्टीज या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच. पुन्हा भेटू. पाहत रहा जय महाराष्ट्र.